हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी आज ब्लॉग शूट करतोय कारण कुठे बाहेर जाणं होतच नव्हतं. बट आज खूप दिवसांनी आज आम्ही बाहेर जातोय फायनली. आणि आम्ही आज जात आहोत वाडा येथे असलेल्या मिनी वृंदावन येथे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता आम्ही गाडीत बसल्यावर निघालोय पुढील प्रवासासाठी. आता आम्ही पोहोचलोय मिनी वृंदावनच्या इथे. गेटमध्ये आतमध्ये एंटर करतो, पार्किंग करतो आता आणि मग पार्किंग केल्यानंतर मग भेटू. तर आता आम्ही पुढे चाललोय. खूप जास्त ऊन आहे आणि स्कार्फ विसरून आले मी, त्याच्यामुळे आता असंच उन्हात फिरावं लागणार आहे. काय नाही, सवय आपल्याला. तर भेटूयात आपण पुढे, बघूयात आपण एक एक प्लेस. खूप छान आहे, खूप छान वाटतंय. पोचल्यावरती इतकं प्रसन्न वाटतंय ना. पोचल्या पहिली प्लेस लागली ती ही गोशाला आहे. तर ही गोशाला, त्याच्यामध्ये गायी आहेत आणि या एका गायीचं नाव आहे तारा लक्ष्मी. जा जा, काय नाही करत, जा. असं घे, असं पकडायचं, असं इकडनं असं तिकडं दे. याला घाल, त्यांना बसलेले आहेत त्यांना. ना आतमध्ये एंटर केलंय आणि इतकी शांती आहे ना इथे. खूप छान वाटतंय, इतकं प्रसन्न वाटतंय, खूपच छान वाटतंय. आता आम्ही मेन मंदिरामध्ये चाललोय. मंदिराचं दर्शन करून आता झालंय आमचं आणि आता आम्ही पुढच्या दुसऱ्या मंदिरात जायला निघालोय. तर मेन मंदिर तर खूपच छान होतं आणि आम्हाला तर आरती सुद्धा भेटली. खूप प्रसन्न वाटतंय. आता आपण पुढच्या मंदिरात जाऊयात. तर आता आम्ही पोहोचलो श्री राधा मोहन मंदिरात. हा बघा राधा मोहन मंदिराचा व्ह्यू खूपच छान आहे. आज जाऊयात आता आपण. हाय गो, पाय भाजतात. राधा मोहन
फिश आहेत काय सही आहेत. श्री श्री राधा श्याम सुंदरजी मंदिर. मला देवाने आंबा दिला इथे आतमध्ये जी वास्तू आहे ना सेम वृंदावन मध्ये जशा पुराण्या काळातल्या वास्तू आहेत तशा वास्तू बनवल्यात आतमध्ये. डस्टबिन बघा शेणाने सारवलेलं बनवलेत खूप छान. गिला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबिन आहेत. परिक्रमा मार्ग इथून चालू होतोय परिक्रमा मार्ग. हे जे आहेत हे आम्हाला गाईड करण्यासाठी आलेले आहेत. हे आम्हाला सगळे माहिती देत आहेत. खूप मंदिर आहेत आतमध्ये. खूप मोठं आहे आणि खूप पाहण्यासारखं आहे खरंच. ज्याला कोणाला वृंदावनला जायला जमत नसेल त्याने खरंच इथे या. खूप छान प्लेस आहे आणि खरंच माहिती मिळेल अशा गोष्टी आहेत इथे. आणि इथे गाईड करणारे सुद्धा आहेत. खूप छान माहिती सांगतात. सो नक्की विजिट करा. आता मोस्ट ऑफ सगळं फिरून झालं आहे आमचं. आता महाप्रसादाच्या इथे आपण जाऊयात. तर आता आम्ही घरी जायला निघालोय. गाडीत बसलोय. सर्व फिरून झालं. आम्हाला 2 तास लागले पूर्ण फिरायला. खूप मोठे तरी आम्ही अर्धे पार्ट नाही फिरलो. स्किप केल्या काही गोष्टी आणि मग आता निघालो आम्ही घरी जायला. तर गाईज आत्ता आम्ही थांबलो आहे रस्त्यामध्ये हॉटेलमध्ये आणि इथे येऊन खूप मस्त वाटतं आहे. खूप शांत वातावरण आहे आणि आम्ही एका टेबलवरती येऊन बसलो आहे.